श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडवा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे. तसेच बघा आपल्या मराठी नवीन वर्षाला देखील सुरुवात होत आहे. तर आपण या दिवशी काही सेवा काही उपाय जर केले तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आता बघा 30 मार्च दिवशी गुढीपाडवा आहे. चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या चैत्र नवरात्रीच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा आता कधी कधी काय होतं, आपण खूप सेवा करतो, उपासना देखील करत असतो, पण आपल्याला पाहिजे तसे फळ काही मिळत नाही. आपण खूप सेवा करून व्रत करतो. तर बघा मग आपल्याला काय करायचं आहे, यासाठीच उपाय करायचा आहे. बघा आता 30 मार्च गुढीपाडवा आहे. तर आपण स्वामींची 31 तारखेला प्रकट दिन देखील आहे. मग आपण आता स्वामींच्या देखील सेवा करत आहोत. तर मग आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी जर समजा बघा आता कोणाला पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, घरामध्ये मुलं ऐकत नसतील, खूप हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, तर आपल्याला यासाठी बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. तर बघा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी असा एक उपाय करायचा आहे. तर तो म्हणजे उपाय अगदी सहज शक्य होईल असा आहे. आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे अतिशय महत्त्वाची अशी एक वस्तू. मग बघा मग जीवनामध्ये तुमच्या कितीही समस्या असू द्या त्या नक्कीच दूर होतील आणि जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी येईल. जर समजा काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, शत्रुपीडा असेल, घरामध्ये वेगवेगळ्या आता अडचणी समस्या आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चालूच असतात. बघा कधी कधी मुलांना नजर दोष होते. असं नाही की बाहेरच्या व्यक्तींचाच नजर दोष होते, अगदी मुलांना आपल्या आईवडिलांची देखील नजर लागत असते. तर मग काय होतं, कधी मुलं अभ्यास करत नाहीत. बरं अभ्यास केला तर ऐन एक्झामच्या वेळेस लक्षात राहत नाही. तर मग या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा आता आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. आता ती वस्तू आपण गाईला खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्या दूरच होतील. आपलं 7 पिढ्याचं दारिद्र्य देखील दूर होईल. आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर बघा गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी प्रत्येकाच्याच घरी गुढी उभारली जाते. चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत आहे. तर मग चैत्र नवरात्रीची घटस्थापना देखील असते. घटस्थापना नसतील करत तर कलश स्थापना देखील केली जाते गुढीपाडव्याच्या दिवशी, चैत्र नवरात्रीच्या दिवशी. मग आपण आता गुढी उभारल्याच्या नंतर प्रत्येकाच्याच घरी पुरणपोळी तर बनवलीच जाते. तर मग बघा आता आपण ही पुरणपोळी बनवली जाते. मग आपण ही सगळ्यात पहिली जी पुरणपोळी आहे तर ती आपल्याला गाईसाठी बनवायची आहे. मग तुमच्याकडे समजा आता पुरणपोळी बनवली जात नसेल तर मग तुम्ही साधी चपाती बनवली तरी देखील चालेल. पण पुरणपोळी जर बनवत असतील तर तुम्ही जी पहिली पोळी बनवताल ती गाईसाठी बनवायची आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता पुरणपोळी बनवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तूप घ्यायचं आणि ती गाईला खाऊ घालायची. आता ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगते, आता पुरणपोळी जर तुमच्या घरी बनवली जात नसेल तर आपण चपाती देखील गाईला खाऊ घालू शकतो. आपल्याला काय करायचं आहे बघा, आता पुरणपोळी जर बनवली नसेल तर एक ताजी चपाती बनवायची आहे. त्यासाठी थोडंसं गव्हाची कणिक मळवून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला कणिक मळवत असताना बघा थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून एक छानशी थोडीशी जाडसर चपाती बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्या चपात्यावरती बघा आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे. 1 चमचा भरून एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि अशी चपाती आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर बघा आपल्याला ताटामध्ये एक दिवा घ्यायचा आहे, 1 तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे आणि आपल्याला
आता तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तिथे तुम्ही हे सर्व साहित्य घेऊन नक्कीच जाऊ शकता। आता त्यानंतर आपल्याला बघा, आता आपण गाईजवळ गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला गाईच्या पायावरती पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। आपण जी पंचारती, आता ताटामध्ये दिवा देखील घेऊन गेलेलो होतो, गाईला अगदी छान आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा, आपल्या हाताने आपण जी ही गुळ चपाती म्हणा किंवा मग तुम्ही पुरणपोळी घेतली असेल तर पुरणपोळी दोन्ही हातात घ्यायची, गाईला खाऊ घालायची। आणि त्यानंतर बघा, आपल्याला गाईभोवती आपण गाईला पुरणपोळी किंवा मग चपाती आणलेली ह्या दोन्हीपैकी एक वस्तू खाऊ घातली, नंतर गाईला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे पठण करत आपल्याला गाईला प्रदक्षिणा घालायच्या आहेत। मग गाईला प्रदक्षिणा तुम्ही 11 घाला, 5 घाला, 7 घाला, 21 घाला, तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच प्रदक्षिणा घालू शकतात। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गाईला दोन्ही हात लावून दिले, म्हणजे शक्य होत असेल तर आपल्या ओळखीची गाय असेल तर, गाय मारत असेल तर हात नका लावू, दुरूनच दोन्ही हात जोडा आणि डोळे झाकून गाईकडे प्रार्थना करा। जी काही तुमची मनातील इच्छा आहे ती तिथे आपल्याला गोमातेजवळ बोलायची आहे। बघा, गोमाता नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्या जीवनातील जे काही समस्या, अडचणी, संकट, शत्रुपीडाचा त्रास असेल तो देखील नक्कीच दूर होईल। तर अशा प्रकारे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला आपल्याला ही गुळपोळी किंवा मग पुरणपोळी खाऊ घालायची आहे। नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, दारिद्र्य देखील दूर होईल, असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे। तर बघा, त्यानंतर आपण आपल्या घरी यायचं आणि मग तुमचे जे काही रेग्युलरचे कामं आहेत ते तुम्ही नक्कीच करू शकतात। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।